आता बातमी आहे नीट प्रकरणाची। इथं सीबीआयचं पथक पुन्हा एकदा लातूरमध्ये दाखल झालंय। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये अटकेत असलेला आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या आरसीसी क्लासेसमध्ये सीबीआयचं पथक चौकशीसाठी दाखल झालं। काल रीनेट निकाल लागला आणि त्यानंतर आज सीबीआयची एंट्री झाली आहे। लातूरमध्ये चर्चांना पुन्हा उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत शशिकांत पाटील जोडले गेलेत। शशिकांत, आपण पाहतोय खरं तर काल नीटचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर आज सुद्धा नीट मधला घोळ समोर येतोय। आता पुन्हा एकदा नीट प्रकरणी सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झालंय। सध्याचा गोंधळ कशावरून आहे? मृगा 3 मेला जी नीट परीक्षा झाली होती त्या नीट परीक्षेमधलं लातूर कनेक्शन हे उघड झाल्यानंतर लातूरमध्ये अनेक जणांना ताब्यात घेतलं होतं। त्याच्यामध्ये मुख्य आरोपी असलेला पी व्ही कुलकर्णी असेल, आरसीसीचा संचालक असलेला शिवराज मोटेगावकर, डॉक्टर शिरुरे अशा अनेक नावं लातूरमध्ये पुढे आली होती। आणि या प्रकरणाला आता 2 महिने उलटून गेले। जवळपास 2 महिन्यापासून या सगळ्यांचा मुक्काम दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे। हे सगळे आरोपी आता न्यायालयीन कोठडीमध्ये असताना पुन्हा एकदा 2 महिन्यानंतर सीबीआयची एंट्री आता लातूरमध्ये झालेली आहे। लातूरच्या शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये सीबीआयचं पथक हे त्या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे। आता हे पथक नेमकं 3 मेला झालेल्या नीट परीक्षेच्या चौकशीसाठीच आलेलं आहे का, त्या संबंधी माहिती गोळा करण्यासाठी आलेले आहे का, काल जी रीनीट परीक्षेचा निकाल लागलाय त्या परीक्षेच्या अनुषंगानं या ठिकाणी आलेत का, अशा उलटसुलट चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। नेमकं सीबीआयचं पथक कशासाठी आले हे अद्याप स्पष्ट नसले तरी काल जो रीनीटचा निकाल लागला त्याच्यामध्ये आरसीसीच्या अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं होतं, ज्याच्यामध्ये 686 गुण घेऊन कृष्ण जाधव हा मराठवाड्यात पहिला आल्याचा दावा आरसीसी कडून करण्यात आला। जवळपास 600 पेक्षा अधिक गुण 36 विद्यार्थ्यांनी घेतले, तर 550 पेक्षा अधिक गुण 500 विद्यार्थ्यांनी घेतले। म्हणजे आरसीसीचा निकाल हा चांगला लागलेला असताना आज लगेच सीबीआयचं पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं असल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आता चौकशीमध्ये काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे।